सुरेश धस यांनी म्हटले की धनंजय मुंडे यांना दिवसा भेटलो यावरून काही मुद्दे समोर येत आहेत. त्यांच्या या विधानावर अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे. धस यांनी ही भेट कशासाठी घेतली आणि त्यामागील उद्दिष्ट काय होते यावर अजून स्पष्टता दिली नाही. या भेटीच्या राजकारणावर होणारा प्रभाव काय होईल हे पाहणे महत्त्वाचे आहे. भविष्यात याबद्दल अधिक माहिती मिळवली जाईल. धनंजय मुंडे यांचं ऑपरेशन झालेलं आहे. त्या दिवशी रात्री त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं. दुसऱ्या दिवशी झाकून लपून नाही, दिवसा म्हणजे मी त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेटायला गेलेलो आहे. त्यांच्या निवासस्थानी भेटलं. तब्येतीची विचारपूस करायला, तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. लढ्यामध्ये आम्ही त्यांच्या विरोधातच राहणार. फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो तर त्याच्यात गजब करण्यासारखं काय आहे? माझ्या आणि बावनकुळे साहेबांची आत्ता भेट होईल. बावनकुळे साहेब आणि माझी आत्ता भेट होईल. बावनकुळे साहेब असं म्हणाले, हे साफ चुकीचं आहे. बावनकुळे साहेब असं म्हणाले की धनंजय मुंडे आणि धस यांची 4.5 तास हे तुम्ही त्यांनाच बोला, मला विचारू नका. मी जे परवा त्यांना भेटायला गेलेलो आहे ते धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेलेलो आहे. आणि तब्येतीची चौकशी करणं ह्याच्यात गैर नाही. संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकशी याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा काही संबंध नाही. कृपया जोडू नये. कोणाची मध्यस्थी नाही, काय नाही. रात्रीच्याला दवाखान्यात नेलं होतं. का दवाखान्यात नेलं? भरणे मामांनी यांनी दवाखान्यात नेलं होतं अशा प्रकारची मला माहिती मिळाली. म्हणून मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटून आलो. परंतु नंतर पुढे काय चर्चा झाली? काहीही चर्चा झाली नाही. फक्त तब्येतीची विचारपूस केली आणि माझा मी निघून आलो. पण अण्णा 4.5 तास फक्त तब्येत. अहो 4.5 तास कोण म्हणलं? बावनकुळे साहेब म्हणले तर बावनकुळे साहेबांना विचारा, मला विचारू नका.